विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्याला अल्कोहोलिक अनॉनिमस नावाची एखाद्या संघटनेचं नाव तुम्ही ऐकलंय का? शक्यतो खूप लोकांनी ऐकलं नसावं. ते एक संघटना जागतिक लेवलवर काम करते आणि ज्या लोकांना दारूचं खूप जास्त व्यसन लागलेलं आहे, अशा लोकांना एक स्टेज, एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम ह्या संघटनेच्या माध्यमातून होतं. सो दॅट ह्या लोकांनी एकमेकांशी डिस्कस करावं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा दारूची सवय काय लागलेली आहे, व्यसन काय लागलेलं आहे आणि असं व्यक्त होण्याचा प्लॅटफॉर्म दिल्याच्या नंतर या लोकांनी हळूहळू ती गोष्ट सोडावी, त्यातून बाहेर पडावं, त्यातून कडेला व्हावं. नेमकं हे एक्झाम्पल सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? तर तो असा आहे की ज्या वेळेला मी संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर हे वेगवेगळ्या ठिकाणी जातो, जिथं कुठं अभ्यासिका असेल आणि अभ्यासिकेमध्ये फिरण्याचा स्कोप आला तर मी निश्चित त्या अभ्यासिकेतून फिरत असतो. अभ्यासिकेतून फिरत असताना बिलकुल प्रत्येक अभ्यासिकेमध्ये डिपेंड की त्या मुलं ज्या अभ्यासिकेच्या आपल्या क्युबिकलमध्ये बसलेले असतात, या ठिकाणी प्रत्येकाच्या त्या क्युबिकलमध्ये पुस्तकांच्या थप्प्या असतात, थप्पी. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर ऑब्व्हियसली एक नंबरला सगळ्यात जास्त पुस्तक आपल्याला MPSCची असतील, सरळ सेवेची असतील हे दिसतात. कमी अधिक प्रमाणात डिपेंडिंग ऑन सिटी टू सिटी काही मुलं आपल्याला बँकिंगची दिसतील, पण एखादा दुसरा पोरगा असा असतो जो SSC किंवा रेल्वेचा अभ्यास करत असतो. ह्या मुलांना जर एक दुसऱ्याच्या सोबत राहायचं असेल, एक दुसऱ्यासोबत थांबून एक ग्रुपनं अभ्यास करायचा असेल, तर अशी सुविधा शक्यतो कुठे मिळत नाही. आणि हे लोक वेगवेगळ्या ठिकाणून जर इच्छा असो किंवा नसो त्यांना ऑनलाईन शिक्षणाशिवाय जे तो पर्याय राहत नाही. तर अशा विद्यार्थ्यांना जर एक स्टेज द्यायचा असेल, हे SSCची आणि रेल्वेची तयारी करणारी मुलं ज्यांच्या जॉबमध्ये आपल्या बाकी जॉबपेक्षा, राज्य शासनाच्या ग्रुप बी, ग्रुप सी पोस्टपेक्षा, बँक इन्शुरन्सच्या जॉबपेक्षा एक मोठं वलय त्या जॉबला आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ वेकन्सीज तितक्या जास्त आहेत. जॉब्स किंवा वेकन्सीच्या नंतर टाईम टेबल वाईज त्या वेकन्सीज येतात, मोठ्या टाईम टेबलनुसार त्या वेकन्सीज येतात आणि एक्झाम कंटिन्यूस होतात. एवढं सगळं असताना विद्यार्थ्यांची एक अनास्था त्या गोष्टीकडे आहे. तर अशा विद्यार्थ्यांना जसं तिकडं उलटं आहे की अल्कोहोल सोडावं, ह्यासाठी लोक एका ठिकाणी मीटिंग करतात, कॉंग्रिगेट होतात, इथे आपल्याला विद्यार्थ्यांना एका ठिकाणी आणून एक स्टेज द्यायचा आहे आणि त्या स्टेजच्या माध्यमातून ह्या SSC आणि रेल्वेच्या मुलांना आपल्याला एकमेकांसोबत असलेले डाऊट्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण किती चांगल्या पद्धतीने लवकर रेल्वे आणि SSCच्या पोस्ट आपण हातामध्ये घेऊ, आपला मराठी टक्का तिथं वाढू, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तर त्या उद्देशानं आम्ही आत्ता एक टीम म्हणून ज्या वेळेला SSC आणि रेल्वेच्या एक्झामबद्दल काय करता येईल जेणेकरून ह्या मुलांना एक स्टेज देता येईल, सो दॅट त्या ठिकाणी डिस्कस करून त्याचे आउटकम, आपला अभ्यास कुठं आहे, बाकीच्यांचा अभ्यास कुठं आहे, भलेही त्याच्यामध्ये काही सिनियर विद्यार्थी ज्यांचा निकाल येणार आहे काही दिवसामध्ये, हे विद्यार्थी ज्युनियर्सला जे आत्ता तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचतील, त्यांना गाईड करतील. तर हा पॅटर्न सुरू करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना एक स्टेजवर आणणार आहोत आणि ते ऑफलाईन टेस्टच्या माध्यमातून आणणार आहोत. ती ॲक्टिव्हिटी आपण 23 नोव्हेंबरपासून स्टार्ट करतोय आणि माझी अपेक्षा आहे, मला माहिती आहे सगळ्यात पहिल्यांदा ती आपण ऑफलाईन मोडमध्ये स्टार्ट करतोय. लवकरच आठवड्या 2 आठवड्यामध्ये आपला एकदा सेटअप तयार झाला सगळा की त्याला ऑफलाईन प्लस ऑनलाईन मोडमध्ये आणता येईल. आज संभाजीनगर इथं विद्यार्थ्यांना जर का SSC रेल्वेची तयारी करायची असेल तर कुणी काही म्हणलं तर एक वेगळी टीम कुणाकडेच साधारणतः एक्झामसाठी नाही आहे. तर तशी एक गोष्ट आपल्याकडे अवेलेबल आहे. तर मला असं वाटतं ही टीम आणि तुम्ही ही टीम आणि विद्यार्थी, उमेदवार जर सोबत बसून मला असं वाटतं ह्या गोष्टीवर सोल्युशन काढलं, टेस्टच्या माध्यमातून डिस्कशन केलं, तयारीबद्दल चर्चा केली, तर ह्या गोष्टीचे आउटकम येणाऱ्या दिवसामध्ये खूप छान दिसतील. त्या पाठीमागचं रिझन जर तुम्ही बघायला गेलात तर पुढच्या काही दिवसामध्ये रेल्वेची एक्झाम आहे, ज्याच्यामध्ये ग्रुप डीची एक्झाम 27 नोव्हेंबर ते 16 जानेवारी आहे. NTPC CBT2 जी आहे ती सुद्धा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये एक्सपेक्टेड आहेत. आपण SSCची एक्झामबद्दल बघायला गेलं तर SSC CHSLची Tier 1 14 नोव्हेंबरपासून स्टार्ट झालेली आहे, ती 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. CGLची मेन्स जानेवारी-फेब्रुवारी 2026 मध्ये एक्सपेक्टेड आहे. MTS सुद्धा डिसेंबर 2025 पासून पुढे. एवढ्या सगळ्या एक्झाम असताना मला असं वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक 100, 200, 300 कॅपॅसिटीच्या अभ्यासिकेमध्ये 1, 2, 3 विद्यार्थी हे फ्रॅगमेंटेड फॉर्मॅटमध्ये अभ्यास करत आहेत. तर त्यांना एका ठिकाणी आणण्याचं, एका ठिकाणी स्टेज देण्याचं काम ह्या निमित्तानं आपल्याला करायचं आहे. एखाद्या टेस्ट सिरीजसाठी या, टेस्ट देण्यासाठी या, हा माझा बिलकुल हेतू नाही आहे. ते तर तुम्हाला करायचंच आहे, पण त्याच्याशिवाय आपली तयारी डिस्कस करण्यासाठी या, सो दॅट हे निकाल आल्याच्या नंतर एकमेकांना त्या गोष्टीचा फायदा होईल आणि हळूहळू तो मेसेज बाकी विद्यार्थ्यांपर्यंत जाईल आणि
त्याचं जे ते पडलेल्या ठिणगीचं आगीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळं आपण एक टेस्ट जी आहे ती 23 नोव्हेंबर 2025ला उद्याचे दिवस दुपारी 3ला चालू होईल, म्हणजे 23 नोव्हेंबरला दुपारी 3ला चालू होईल. पण याच्या सबसिक्वेंट संडे जे आहेत हे आपण रेग्युलर वेळेमध्ये घेऊयात, रेग्युलर सकाळच्या वेळेमध्ये घेऊयात. पण सध्याला फक्त 23 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजता आहे. ही ओपन टू ऑल आहे, फ्री आहे. ज्याही विद्यार्थ्यांनी मी आतापर्यंत जेवढ्या एक्झामसाठी सांगितलं असेल त्या एक्झामला जर अर्ज केला असेल त्या सगळे विद्यार्थी ह्या टेस्टसाठी वेलकम आहेत. तर याच्यामध्ये जरी मी NTPC आणि SSC लिहिलं असेल, NTPCच्या शिवाय ग्रुप डी आणि SSCमध्ये CHSL प्री, CGL मेन्स आणि SSC MTS तिन्ही पण एक्झाम्स आहेत. तर ह्या सगळ्यांसाठी एक चांगली संधी आहे, ती आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर इथलं आपलं जे संकल्प एज्युकेशनचं सेंटर आहे तिथं विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना काही डाऊट तुम्हाला लोकेशन सापडण्यासाठी काय असेल तर गुगल मॅपवर मिळेलच. पण याच्यामध्ये नेमकं काय काय होणार त्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर मी प्रशांत सरांचा नंबर 9518971551 हा प्रशांत सरांचा नंबरसुद्धा सोबत दिलेला आहे. मी पुन्हा सांगतो, ह्यात इथं तुम्हाला टायटल दिसला असेल रेल्वे SSC, त्याच्यावर 90-95% लोक लिंक उघडूनच बघणार नाहीत. बरं, त्यापैकी काही लोकांनी बघण्याची हिंमत केलीच तर त्या भरपूर लोक ऑफलाईन म्हणा किंवा रेल्वे म्हणा किंवा SSC म्हणा काही बघून ह्याच्यातून याला इग्नोर करू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म भरलेला आहे, जे विद्यार्थी तयारी करत आहेत, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मला असं वाटतं ह्या संडेपासून 23 नोव्हेंबरपासून आपण जी गोष्ट हातामध्ये घेतलेली आहे त्याला सपोर्ट केला पाहिजे. सो इरेस्पेक्टिव्ह तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधून आहात, तुम्ही काय आहात, मला असं वाटतं ह्या पद्धतीनं आपण सगळे, मला असं वाटतं एक SSC आणि रेल्वेच्या मुलांची मांदियाळी ही एका ठिकाणी जमली पाहिजे. त्यांनी आपली तयारी डिस्कस केली पाहिजे, फॅकल्टीसोबत डिस्कस केली पाहिजे, आपल्यासोबतच्या इतर कॅन्डिडेटसोबत डिस्कस केली पाहिजे. तर ही ॲक्टिव्हिटी आपण ह्या येत्या संडेपासून अर्थात 23 नोव्हेंबरपासून स्टार्ट करतोय. तर आम्ही तुमची वाट पाहतोय. निश्चितच ह्या ॲक्टिव्हिटीचा गोष्टींचा फायदा तुम्हाला होईलच. तर सर्वांनी 23 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील संकल्प एज्युकेशनच्या सेंटरला यायचं आहे. ह्या टेस्टसाठी अपिअर व्हायचं आहे आणि सोबत आपली तयारीसुद्धा डिस्कस करायची आहे. धन्यवाद.